अरे या घरात आऊ म्हण किंवा तुझे बाबा म्हण, वेळ पडली ना तर बरोबर श्रीकांतच म्हणणं त्यांना पटतं. एकमेव तू अशी आहेस या घरामध्ये जिला माझं म्हणणं समजतं. माझ्या पाठीशी आहेस तू. डोंट वरी गाई, मी आहे की नाही तुझ्या बरोबर. आपल्या दोघांना पाहिजे ना तसंच आपण घडवून आणू. सरे, हे जे बिघडलेलं वातावरण आहे ना हे आपल्या पथ्यावर पडणार आहे. पण फक्त दादूने आता त्या अंजलीच्या घरच्यांना कन्व्हिन्स करायला नको म्हणजे झालं. हा, म्हणून मग आपल्याला आता काय हवं ते करायला हवंच. म्हणजे काय करायचंय? हे बघ, गिरिजाच्या वडिलांना कळलं ना की अंजली आणि श्रीचं लग्न होत नाहीये तर ते कदाचित गिरिजा आणि श्रीच्या लग्नाला होकार देतील. तू ना आत्ताच्या आत्ता गिरिजाला फोन कर. जे काही झालं ना ते सगळं तिला सांग आणि तिला म्हणावं हे सगळं तुझ्या पप्पांना जाऊन सांग. जा, जा, जा. चलिए उचल फोन. अंजलि फोन उचल. कोण पाहिजे? कोण बोलतंय? अरे बंड्या, असं काय आहे? मला अंजलीशी बोलायचंय. कोण अंजली? नाहीये इकडे कोणी अंजली. बंड्या प्लीज असं करू नकोस. तुला माहित नाही मी काय आणि कशा टेन्शन मधून जातोय. पुन्हा इथे फोन करायचा नाही. श्री, मला माहिती आहे तू कुठे निघालास ते. मग मला जाऊ दे. नाही, मी नाही जाऊ देणार. माझी शपथ आहे तुला. आई प्लीज, उशीर व्हायच्या आत मला जायलाच पाहिजे. अरे अरे त्या मुलीचे बाबा इथे येऊन आपला काय अपमान करून गेले. नाही नाही ते बोलले. क्षणभर मला वाटलं धरणी मातेनं पोटात घेतलं तर बरं होईल. मला जायलाच पाहिजे. नाही, अरे तू तिथे असतास ना बाबा तर तुला सुद्धा सहन नसता झाला तो अपमान. तू तर नकारच दिला असतास लग्नाला. कोण रे ते आपल्याला नाही म्हणणारे? ए बाळा, एकदा गिरिजाला भेट रे. अरे ती पोरगी दुखावली आहे. श्री, ए राजा, श्रीकांत. अरे वाऱ्याची दिशा बदलणार नाही ना ग? नाही आई, ती अंजली दादूला बोलूच देणार नाही.
तुझ्या तोंडात साखर पड बाई. का केलंस असं? बंड्या मी तोच गैर. बास. आतापर्यंत आपल्याला तुझ्याबद्दल काहीतरी वाटायचं म्हणून तुला सपोर्ट केला. पण आता खरं कळतंय तू सुद्धा त्या सुनील सारखाच निघालास. बंड्या, भाऊजी के बारे में क्या बोल रहा है तू? भाऊजी, आता तर हा माझा भाऊजी होऊच शकत नाही. 420 आहे. हे बंड्या हे तू ए, तुझं नाटक नको ना आता. बस. बंड्या, तू बीच में मत बोल सल्लू. मी बघतो याचं काय करायचं. ए, आणि इथे येऊन तू खूप मोठी चूक केली आहेस. बंड्या हा माझा आणि अंजलीचा आयुष्याचा प्रश्न आहे. हे बघ मला फक्त एक चान्स दे. मी चान्स होता, इतके दिवस चान्स होता, पण आता नाही. अंजली प्लीज माझं बोलणं ऐक. अंजली एकदा फक्त ऐकून घे प्लीज. असं एका क्षणात सगळं संपू नकोस. अंजू, तू आज जा. अंजली प्लीज. तर 2 मिनिटं माझ्याशी बोल प्लीज. असं सगळं एका क्षणात संपू नकोस. अंजली मिळालं माझ्या ताईचं उत्तर. मग आता कायमचा निघून जा इथून आणि माझ्या ताईच्या लाईफ मधून. मी परत दिसायचं नाही. पुन्हा चुकून जरी माझ्या ताईच्या आसपास जरी दिसलास ना, चुकून, मग तुला कळेल बंड्या काय चीज आहे. थांब. दार लावून घ्या. अगं दार लावून घ्या मी सांगते ना. रागिणी, हे असं किती दिवस आपण दार बंद करून घरात बसणार आहोत? मदरला मी सुद्धा हेच सांगतो. आणि आपल्या अंजूबद्दल लोकांना कळलं तर ते काय म्हणतील याला तू किती दिवस घाबरणार आहे? मग काय करू? काय नाही, जी काय परिस्थिती असेल ना तिला सामोरं जायचं बस. नाही, माझ्यात आता ती ताकद नाही. आणि तुला काय वाटलं तू दार बंद करून घरात बसलीस म्हणजे लोक या विषयावर चर्चा करणार नाही? अगं आत्ता जाधवबाई तुझ्या प्रकृतीविषयी माझ्याकडे चौकशी करत होते आणि तो सावंत काय म्हणतो माहिती? हे सगळं तुमच्या अंजूच्याच बाबतीत कसं घडतं म्हणे. श्रीकांत आणि सुनील यांच्यामध्ये काय फरक उरला असं विचारत होता. आणि त्या कदमांचं काहीतरी वेगळंच. ते म्हणत होते की तुम्ही अंजूची शांती करून घ्या. काय ते काल सर्प करा म्हणे, काहीतरी तसलीच भानगड असणार. बोलणार आता सगळे असंच बोलणार काहीतरी. आयतच निमित्त मिळालं ना त्यांच्या हातात. मला तुम्ही एक सांगा, अंजू आणि श्रीकांत हे रात्रभर एकत्र होते बाहेर, हे जर सगळ्यांना कळलं तर? नाही, आपला आपल्या मुलीवर आहे हो विश्वास.
आणि तो खराही आहे. ठेवतील विश्वास. अंजली चहा प्यायला येतेस? नाही, माझा मूड नाही. कुणीतरी येणार असेल. घ्या, आलेच. तुमची हिंमतच कशी झाली इथे यायची? अंजली प्लीज माझं ऐकून घे. का का ऐकू मी तुमचं? मला कळतंय तुला खूप राग आलाय, पण फक्त एकदा माझं ऐकून घे आणि नंतर तुला हवी ती शिक्षा दे. प्लीज. हे माझं ऑफिस आहे आणि इथे मला कुठलेही तमाशे नकोय. अंजू, ग काय झालं मला माहित नाही, पण एवढी का चिडतेस? अगं ते इतके मनापासून रिक्वेस्ट करतायत तर बोल ना एकदा तरी. प्लीज. मध्ये कुणीही काही बोलायची गरज नाही. अंजली असं ऐकून न घेणे सोल्युशन नाहीये. मला आता काहीही ऐकायची आणि बोलायची इच्छा नाही. हे बघ, मला फसवायचंच असतं तर मी साखरपुडा केला असता का? परिस्थिती खूप विचित्र झाली आहे. हा गुंता सोडवायला नको का मला सांग. अंजली, ट्राय टू अंडरस्टँड. आपला साखरपुडा झालाय. आयुष्यभर काय आपण दारं बंद करून घरात नाही राहू शकत. हे बघ, तुझ्यात ताकद नसेल तर मी जातो बाहेर. मी देतो सगळ्या माणसांच्या प्रश्नांना उत्तर. विसरून जा आपला कधी साखरपुडा झाला होता म्हणून. आणि यापुढे माझ्यासमोर कधीच येऊ नका. नाही, हे बघ, तू शांत हो, नीट विचार कर. बंड्यानी सांगितलं ते कळलं नाही का तुम्हाला? या आता, ही आपली शेवटची भेट आहे. भारती, चहा प्यायला येतेस ना? ए बंड्या, हा आलो आलो. थांब. बंड्या, काही कुठे जायची गरज नाही, ना? अगं पण मी सकाळपासून घरातच होतो ना. मग अजूनही बसून राहिलास तर काही बिघडत नाहीये. अगं ताईचं हे जे काही झालंय त्याच्यामुळे मला घरात कोंडून ठेवून काय फायदा आहे मदर? बंड्या, माझ्याशी वाद घालू नकोस हा. तर हे जरा अति होतंय. रागिणी, काय हे?
पण त्याला कळत नाही मी काय सांगते ते. अगं पण तू त्याला जरा समजून नको का घ्यायला? बंड्या घरात बसून राहायला काय किंवा नाही राहायला काय काय फरक पडणार आहे? आणि हे बघ, अशा परिस्थितीत तू जरा शांतपणे वागायला शिक. पण आपण इथे बंड्या, बघ बंड्या, अंजू. बंड्या, अरे रागिणी, अगं असं चिडचिड करून काय होणार आहे? आणि दारं बंद करून घरात बसायला आपण काय कोणाची चोरी नाही केलेली. हे बघ, एक ना एक दिवस आपल्याला बाहेरच्या लोकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावीच लागतात. कारण आयुष्यभर काय आपण दारं बंद करून घरात नाही राहू शकत. हे बघ, तुझ्यात ताकद नसेल तर मी जातो बाहेर. मी देतो सगळ्या माणसांच्या प्रश्नांना उत्तर. नाही नाही, नको. तुमच्यावर शेवटी वाईट वेळ आल्यावर एका तासात 50,000 रुपये मीच उभे केले ना तुमच्यासाठी. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी ती नाही समजून घेऊ शकत. एकाच ह्या जन्मी जणू, एकाच ह्या जन्मी जणू. कधी काय होईल काही सांगता येत नाही. आपण आज जे काय बोलतो, काय होतं, त्याचं 4 दिवसानंतर होत्याचं नव्हतं होऊन जात. पण काय करणार, ज्या लोकांना आपल्याच पायावर दगड मारून घ्यायची हौसच असते ना, त्यांचं याच्याशिवाय दुसरं काही होऊ शकत नाही. आठवतं 4 दिवसापूर्वी कुणीतरी काहीतरी बोललं होतं. म्हणजे कालपर्यंत हेच श्रीकांत इनामदार माझ्यासाठी फक्त एक क्लायंट होते, आणि आता श्रीकांत इनामदार हे नाव माझ्या पुढे आयुष्यभरासाठी जोडलं जाणार. सगळं कसं क्षणात बदलून जातं नाही. माझ्या पर्सनल गोष्टीमध्ये कुणीही काहीही बोललेलं मी ऐकून घेणार नाही. साहेबांनी सगळ्यांना आत बोलवलंय. हॅलो. हॅलो काकू, सुनीता बोलते. हा, कशा आहात? मी ठीक आहे. हो काय ना, बरेच दिवसात आपलं काही बोलणं नाही झालं. तुम्ही काही फोन नाही केलात. आणि आता लंच टाइम होता ना, कोणीच नाही ऑफिसमध्ये, म्हटलं जरा बोलावं तुमच्याशी. तुम्ही अजून रागावलेला दिसताय. नाही, तसं काही नाही. काकू, अहो झालं गेलं विसरू नको का जायला. जे घडायचं ते घडून गेलं. आता तेच तेच डोक्यात ठेवून चालणार नाही, नाही का? हो, बरोबर आहे तुझं म्हणणं. पटतंय ना तुम्हाला? पण तुमच्या मुलीला पटत नाही ना, त्याचं काय? सतत अपमान करत असते ती माझा. मी बोलेन तिच्याशी. नाही नाही, म्हणजे मी तिची तक्रार तुमच्याकडे करते असं समजू नका तुम्ही. आता काय करणार काकू, ती लहान आहे ना, काही समजत नाही तिला. आणि तसंही तुमच्यावर शेवटी वाईट वेळ आल्यावर एका तासात 50,000 रुपये मीच उभे केले ना तुमच्यासाठी. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी ती नाही समजून घेऊ शकत. लक्षात आहे माझ्या तुझे पैसे परत करायचे. नाही हो काकू, मी त्याच्यासाठी नाही फोन केला. तुम्ही उगीच गैरसमज नका करून घेऊ. पैसे तर द्यावेच लागणार ना तुझे. काकू, हो नाती पैशापेक्षा मोठी असतात का कधी? पैशामुळे नाती तुटतात हे मान्य, पण पैशामुळे नाती उगाच जोडलेली पण राहायला नकोत ना. बघा, तुम्ही सुद्धा गैरसमज करून घेताय आता.
समज, गैरसमज हे शब्द आपलं खरं बोलणं लपवण्यासाठी ढाल म्हणून वापरायचे नसतात सुनीता. तुम्ही पण ना काकू. जाऊ द्या, तुमची तब्येत बरी आहे हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं मला. आणि तसंही पैशांची काही घाई नाहीये मला. मला जेव्हा गरज असेल ना तेव्हा मागून घेईन ना मी तुमच्याकडून, नाही का? बरं, मी ठेवते फोन. का घाईत आहात का तुम्ही? हो, म्हणजे अंजूच्या लग्नाची तयारी सुरू केली आहे ना. सगळी कामं मला एकटीलाच करायला लागतायत. मी ठेवते फोन.